हे हिरे तिला मारितो काय येडे. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. हिऱ्याला तिकडं बांधले, म्हणजे बांधायला त्या झाडा रात्रभर तिकडं होता तो, कारण की शिवश्री इथं होती त्याच्या जागेवर. शिवश्रीला आता इथं घेतलं लिंबाच्या झाडाखाली, म्हणजे इथं पटकन लक्ष जातं. गोठ्यात कसं गावणच्या पलीकडून होती ना. दादेने इथे चाललंय आराम. सकाळ सकाळ एकदा सगळ्यांच्या भेटी घेतली. हिऱ्या कोण आले, शिवश्रीची ताईची पण भेट घेतली. आता मित्रांनो 9 वाजलेत. 9 वाजताची लाईट आली, म्हणजे एक 5-10 मिनटं झालं लाईट आलेली. इकडं आपला मेथी घास भिजवायचं चालू आहे. रेन पाईप जोडावा लागला, कारण की सारेच व्यवस्थित काढले नाहीत घरात ना. काम थोडं केलं तरी चालतंय, पण नीट करायला पाहिजे. ते सारे मी पाण्याने भिजवले रात्री, पण भिजलीच नाहीत. म्हणून आता हे रेन पाईप बसवलाय. तर अलीकडचे 2 सारे भिजवतो, मग थोड्या वेळाने परत 20 मिनिट ह्याच्यात पाणी चालून द्यायचं. मग इथलं भिजलं की पलीकडचं भिजवायचं. तर लहान आहे तोपर्यंतच ह्याने भिजवायचं रेन पाईपाने. मग नंतर उंदरं तर काही नाही, रेन पाईप ठेवणार नाहीत. मग नंतर आपले पाणी भिजवायचं. पण पहिली एक वेळेस तर असं भिजवावं लागेल. हे काय झालं, सारे व्यवस्थित नाही काढले लेवलमध्ये, कशी तरी ओबाडधोबाड केलेत. मग त्याच्यामुळे हे शेत व्यवस्थित भिजत नाही. हा, आता रेन पाईप जोडलं ना, रेन पाईपाने व्यवस्थित भिजते, म्हणजे सगळं भिजते रेन पाईपाने. एक घास पहिली कापणी होईपर्यंत रेन पाईपाने भिजवायचा. तर त्याच्यानंतर पाणी दिलं तरी जमतंय, कारण त्यावेळेस घासाचे ठोंबड्या असतात ना, म्हणजे घासाला आडून पाणी दम स्लोली चालतं आणि इकडं तिकडं पांगतं पाणी. मग त्यावेळेस व्यवस्थित भिजेल. आणि घास आहे बघा, असा लहान लहान उगवलाय. आता अलीकडच्या लाईनवर पाणी चालू केले. पाणी तर तिकडं लास्टलाच दिसतंय व्यवस्थित, म्हणजे इथं पण जवळ आहे त्याच्यामुळे दिसत नाही. आता इथं पण चांगलं पाणी चालतंय, म्हणजे वाफे भिजतायत व्यवस्थित. ही शुभश्री हिला एकटीलाच मी पाण्यावर आणलं. लईच तहान लागली हिला, तरी मी म्हटलं खाय नका म्हणून घरी गाय खात का नाही. हिला वैरणची कुठे ठेवली होती, खात का नाही, कारण हिला तहान लागली होती भरपूर. त्याच्यामुळे हिला एकटीलाच पाणी आणलं. तर बाकीच्याला तर थोड्या वेळाने सोडायचे चरायला, म्हणजे ही पण जाणार आहे चरायला, पण हिला तहान भरपूर लागली होती. तरी म्हटलं कशामुळं खात नाही. लय पाणी पिली आधी पण, आणि आता पण पाणीच पिती. बस आता खुश. आता गेल्यावर खाईल ती. आता तिचं पोट पण भरलं आहे, पण बघू खाईल घरी गेल्यावर. मित्रांनो, आता ठेवतो यांना खायला. ह्यांना इकडे टाकली ऊसाची कुट्टी खायला. आता फक्त गंगा राहिली होती ठेवायची, गंगेला ठेवलं आहे. बाकी इकडं हे गंगे महागाठ तिकडं तिला ठेवलं आहे. ह्याला ऊसाची कुट्टी खायला ठेवली, आणि ह्या कवळ्याला सांडू नको रे. ही ड्रम येत नाही, खालचे पत्र्याचे बाहेर खराब झालेत, त्याच्यामुळे ह्याच्यात आपण कॅरेटच ठेवतो. म्हणजे 1-2 खराब झालेत, 1-2 चांगलेत, पण सगळ्याच्या ह्याच्यात मी कॅरेटच ठेवून दिलेत. सगळ्यांना खिलेरीला निळ्या ड्रमात ठेवलंय. हे नंदिनी उठ, नंदिनी उठ ना, तुला खायला टाकले, उठ ना, उठ चल. आता ती खाईन बरं का. मी तर तिच्यासाठी स्पेशल कॅरेट टाकले, कारण जास्त खाली असेल ना तर तिला खाता येत नाही, आणि थोडंसं असं वर कुठे असेल ना मग तिला खाता येते. बगऱ्या तुला आता खायची गरज नाही बाबा, थांब. आणि बगऱ्या पण तिकडं गायचं खात होत्या पलीकडं. चला मित्रांनो, ऊस पण संपला. काल मी 60 भरून ऊस आणला होता, पण सगळा संपला. उगत 2-3 कॅरेट कुट्टी शिल्लक आहे तिथं. सगळ्या गुरांना खायला टाकून झालंय. आणखीन कमी पडलं तर कोणाला तरी म्हणजे कोणाला कमी पडलं तर टाकायचं, पण सध्या तरी सगळे खातात. प्रत्येकाला 1-1 कॅरेट टाकले, पण जे मोठं गुरु आहेत त्याला 1.5 कॅरेट लागतं. आता सर्जाला 1.5 कॅरेट लागतं, मोरीला 1.5 कॅरेट लागतं. ही काय नाही, वृंदाला 1.5 कॅरेट लागतं, स्टॅलिनला 1.5 कॅरेट खायला लागतं. तर मग बघाल मी आता ज्यांना जसं लागते तसं. ह्या पिल्ल्याला काही नाही, वाटीभर असलं तरी बस, आणि त्याला पण वाटीभर असलं तरी बस. तो बगीरा आता तिकडं खातोय, तिकडं त्याच्या तोंडाला येते कुट्टी. इथं पण येते, पण जरा अंतर जास्त लांब पडत होतं. मी अलीकडे टाकलं, कारण तो वृंदापूरचं खातोच. तर आता वृंदा खाती, तिथं मी 2 कॅरेट खायला टाकलेत, 1 मोरीचं आणि 1 वृंदाचं. बघा, काल मी 60 भर ऊस आणला होता ना, तर एका टायमाला तेवढा ऊस लागतो. तर सकाळी सगळ्यांना आता कॅरेट टाकले ना, तर सकाळी तेवढाच ऊस, आणि संध्याकाळी तेवढाच ऊस किंवा नेपेर, म्हणजे तेवढ्या वजनाचं तरी खायला लागतं संध्याकाळी. तर एवढं असे. आणि शुभश्रीला तिकडं खायला ठेवलं आहे, तिकडं लिंबाखाली बांधले ना. आता ती जवळ आली ना, तर त्याच्यामुळे तिला लिंबाखाली बांधले, म्हणजे तिला तिथंच आपल्याला कसं दरवाज्यातून लगेच लक्ष देत येतं. आणि तिला तिथं फिरायचं म्हटलं तर मोकळी जागा आहे. इथं पण तिच्यासाठी जास्तीची जागा केली होती, पण पाठीमागं कसं असतंय, म्हणजे आता पहिलं रुग आहे, कधी वेळ सांगता येत नाही.
म्हणजे आता काच बनवली ना तर आता ती 8 दिवसात कधी पण येऊ शकते, उद्या पण येऊ शकते किंवा 10 दिवस पण घेऊ शकते, असं असते. मग इथं मागं कसं मागं उकिंडा वगैरे असतो, मागं शेण वगैरे असतं, तर त्याच्यामुळे आणि गुरं हालचाल पण करतात, तर त्याच्यामुळे म्हणजे कधी कधी वृंदा 1-2 वेळेस तरी इथं गोट्यातच वेलेली, पण त्यावेळेस संख्या कमी होती गुरांची. तर असं गोट्यात पण वेतात काय, काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याकडे होती जागा समोर आणि तिथं सावली पण आहे, तर त्याच्यामुळे शुभश्रीला तिथं बांधले. बाकी आता ह्या गुरांना तहान भरपूर लागले असेल, कारण सकाळी थोडा भुस्सा खाल्ला यांनी, कालचा गव्हाणी शिल्लक होता तो, आणि आता ऊस खाल्ल्यानंतर तर ह्यांना पाणी पाजवंच लागेल. तर पप्पा बाहेर गेलेत, बाजारला गेलेत. पप्पा आल्यानंतर पप्पा चरायला सोडते, आणि पप्पांना यायला उशीर झाला तर मग मला 2-2 न्यावं लागतील हौदावर, कारण की एकदम गुरं सोडले ना मला ते कंट्रोल होणार नाहीत आता, कारण माझी सवय गेली आणि नवीन गुरांना तर माझी सवयच नाही. तर त्याच्यामुळे ते काय करतात, नवीन माणूस आला त्यांना सांभाळायला की लगेच ओळखून घेतात की आज नवीन माणूस आहे, मग लय पळापळ करतात आणि मारायला पण घाबरत नाहीत नवीन माणसाच्या. नंदिनी झाली बरं का सेट आता, म्हणजे खाते वगैरे व्यवस्थित, आता खायला पण शिकली. लाली कुट्टी खाली सरकी होती रे तिला. ह्या गिर गुरांचं कसं, ह्यांना असे डोके घालून खायला लय आवडतं, म्हणजे जवळ त्याच्यात हे पहिल्यापासून सुरुवातीपासून सोबत पाहिजेत, मग ते असं एकदम चिटकून खातात. त्यांनी करमतं पण नंदिनी एकटी असते तिकडे बांधली असते ना तर तिची तब्येत लईच खराब झाली असते. आता तरी सध्याला तब्येत तिची चांगली, म्हणजे आपण खुराक पण ठेवतो तिला, ती एक ओंजळभर एवढी एका हाताची ओंजळ एवढं पासाभर खुराक खाते ती, तर त्याच्यामुळे तब्येत सध्याला बरी आहे तिची, आणि खायला पण शिकली, म्हणजे ती आता ॲडजस्ट झाली, आता रुटीनला आली, खायला वगैरे लागते. आपण तिला 1 लिटर सकाळी 1 लिटर संध्याकाळी दूध पाजतो. ती दूध आता स्वतःहून पितच नाही, तोंडातच टाकावं लागतं, पण गिळते लवकर. सुरुवातीला गिळतच नव्हती लवकर, पण आता दूध गिळते पटकन. असं आहे. फक्त दुसऱ्या जातीची गुरं असले ना जरा मारामारी करतात. स्टाईलीनं आता सध्या खाते, पण कधी कधी मारामारी करते समोरच्या गुरांसोबत, असं असते. आता ही मोरी बघा, तिला आता वृंदाची सवय लागली ना तर ती वृंदाला मारत नाही, काय नाही, गुपचूप खाते. आता त्याच्यासमोर दुसरं गुर बांधलं ना तर 1-2 दिवस मारामारी करते, नाही तर आता वृंदाला ती मोरी काहीच करत नाही. तशी स्टॅलिन आहे ना, स्टॅलिननं पण आणखीन एक 10-15 दिवसांनी सवय लागल्या पुढच्या गुरांची, मग नाही मारायची ती गुरांना. नाही तर आता बघा स्टॅलिन लगेच तिकडं देवशेनी पलीकडे खायला गेली ना लगेच पलीकडे खायला जाईल, असं करतातच गुरं. तर त्याच्यामुळे मी सगळं असं पसरत टाकलं खायला, कोणी कुठं पण खावं. पण तिला काय अडचण नाही देवशेनी, कारण गळ्यात बांधलेली ना ती तुझं तोंड कुठं पण नेऊ शकते खायला. बघा अलीकडं पण येत आहे, ते लाली पण गळ्यात आहे. आता लालीला गळ्यातच राहून द्यायचं आपल्याला, म्हणजे थोडे दिवस नंतर मुरकी घालावंच लागेल तिला, पण देवशेनी राहू द्या गळ्यात, कारण की लाली कसे जरा दूध काढताना वगैरे थोडा त्रास देणं वाटतं, कारण तिला एवढी सवय नाही. पण देवशेनीला काही अडचण नाही, तर त्याच्यामुळे हिला काही व्यसन घालायची गरज नाही. मोरकी घालू देवशेनीला थोड्या दिवसांनी, म्हणजे तसं पण मोरकीची जास्त काही गरज पडत नाही. दिवसभर चारायला जाते आणि संध्याकाळी आपण तिला गळ्यात बांधतो. आता दिवसाची लाईट आहे, 1-2 दिवसांनी बैलांना धुवून काढायचे. सरज्या, आधीच इथं खायला कमी, गुरं लय मोठे आहेत आणि परत तू कुट्टी सांड, असं करीतो बैल. हे सर्जनी डोकं खाजून कुट्टी खाली आणली तोंडाने. आता ही मी हिथलीच भरून अशी टाकतो, म्हणजे इथं समोरच्या पाया पसली ना एवढं शेण वगैरे नाही इथं काही, त्याच्यामुळं थोडीशी अशी पुसून घेतो आणि टाकून देतो वर घावानीत. हे बघा शुभश्रीला ह्या ड्रममध्ये खायला टाकले. शुभश्री झालं तुझं खायचं, नाही झालं ही खाते. आणखीन इकडं बटाटे टाकले होते आईने तिला खायला, पण शुभश्रीला बटाटे आवडत नाहीत. बटाटे आपल्या सगळ्याच गुरांना खायला टाकले होते, पण शुभश्रीला नाही आवडले. गव्हाणीच्या गुरांनी खाल्ले, गौरांग काबरीन त्यांनी खाल्ले बटाटे, पण शुभश्रीला नाही आवडले. आता काय नाही, आजी ही लाडूबाई आणि ही आजीला आता दिवसभर हिला सांभाळायचं काम असते. मी आता अगं थोडा वेळ घरात थांबलोय. आजी तिला दिवसभर खेळत असते, म्हणजे आजीला तेच काम, कारण की हिची आई तिकडे ह्याला गेली. इथं बटाटे थोडेसे राहिलेत ना शेवटचे, तर ते भरायचे, ते आपल्याला गुरांसाठी साठवून ठेवायचे. गुरांना बटाटे एकदमच खायला टाकून जमत नाहीत, तर रोज थोडे टाकायचे. मग त्याच्यासाठी ते उरलेले बटाटे कॅरेटमध्ये भरून ठेवायचे. तर तिकडे गेली हिची आई, मग आजी सांभाळते हिला, आणि मी आत्ता आले थोड्या वेळासाठी. लाड कृष्ण हरे कृष्ण 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 राम.
बैल आता थोडं सावध आणलं, आपलं बटाटे शेत होतं ना, तर त्याच्यात थोडेफार बटाटे राहिलेले, तर त्याच्यात आवत आणले. आता बैलगाडी घेऊन जाणार आहे मी तळ्याकडं ऊस आणायला. ऊस आणायला आलो होतो, अर्धा ऊस तोडलाय, बैल माग आलो, बैल नुसते फिरत आहेत. ज्यांना मोकळं सोडलंय, वाडं तरी खायला पाहिजे ना, तिथं वाडं बी खात नाहीत, नुसते फिरत आहेत. कुठं जायचे काय माहीत. तर ऊस बैलगाडीत भरून घेतलाय. तर काल पण मी एवढा ऊस नेला होता, पण एक टायमच टाकला तर संपून गेला. कारण की गुरं भरपूर आहेत आपल्याकडे. 20 गुरं खायला म्हणजे काय थोडं लागत नाही. त्याच्यात पण छोटाली गुरं आहेत. नाही तर एवढं तर 10 गुरांनाच एका टायमाला लागतं एवढा ऊस. गुरं सांभाळणं म्हणजे लय खर्चिक आहे. एका गुराला रोज 50 रुपयाचं जरी खायला म्हणलं ना, तरी सगळ्या गुरांना मिळून 700-800 रुपयाचं खायला लागतं. 700-800 रुपयाचं ते फक्त खायचं. बाकी मेडिसिन वगैरे तर जास्त काय लागत नाही गावरान गुरांना, पण पकडलं तर लय महाग पडतं. तर आता बैल चरतेत. एकदा एक राऊंड मारून आले ते ऊसाला, तिकडून जाऊन आणले. परत आता इथं चरतेत. त्यांना मोकळं सोडलेले, पण ते वाड्याकडे जातच नाही. म्हणजे वाडं त्यांना आवडत नाही आता, कारण की आता वाडं थोडं वाळायला लागले ना, तर त्याच्यामुळं. कारण की ऊसाचं पण वय झालं, तर वाडं एवढं काय हिरवगार नाही. म्हणजे बघा असं आहे, पण ते बैलांना नाही आवडत. तर त्याच्यामुळे ते गोल फिरतात ऊसाला गवत खात. गवत पण कवळं गवत सापडतात. गवत पण आता निबार झाले. चला आता मी ऊस घेऊन आले घराजवळ. हे गंगा चिमणी. चला आता हिऱ्याला पाण्यावर आणले. हौदातलं पाणी संपले. हौद एकदा धुवून तर घेता येणार नाही, ह्याच्यात मासे आहेत. मी काय करतो, बोरचं पाणी ह्याच्यात सोडतो आणि ह्याच्यातलं पाणी म्हणजे वाहून खाली जाईल. कारण ह्याच्यात म्हणजे घाण फक्त म्हणजे शेवाळच तयार होतं. पण शेवाळात आपण पाणी बदलू, कारण ह्याच्यात थोडेफार मासे आहेत. लय मोठे मासे सोडले होते यार, 40 पिल्ले सोडले होते. त्याच्यातले किती 8 तर पिल्ले राहिलेत, 7-8च पिल्ले राहिलेत. ते बी आता कुठंतरी कोपऱ्याला गेले असतील बघा, तिकडं पलीकडल्या कोपऱ्याला आहेत. हे हिरे, तिला मारितो काय येडे? तुला खायचं तर खा रे, तिला नाही खायचं तिला, तू खा. मित्रांनो शुभश्रीला इथं सीताच्या जागेवर बांधले. तिने एकदम मस्त कास केली, म्हणजे जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही, एकदम छान कास केली. स्टॅलिनला जेवढी कास आहे तर तेवढी सध्याच केली तिने. मला वाटतं एक 4 ते 5 दिवसात ती येईल. पण इथं तिला बसायला कम्फर्टेबल आहे बरं का. म्हणजे खाली कोपा वगैरे नाही, आपलं मातीच आहे, पण स्वच्छता वगैरे आहे. तिला आरामशीर बसेल आणि मोकळा स्पेस भरपूर आहे तिला. तिकडं बसायचं असेल तरी काय अडचण नाही, इकडं गोल फिरून जरी कुठं बसायचं असेल तरी अडचण नाही. तिला ती कुंडी करायची खायला. फक्त आता हिऱ्याची जागा मला नवीन शोधायची. रात्री तर मी तिकडंच बांधला होता लांब, कारण की रात्री अचानकच बांधलं होतं शिवसली इथं. तर हिऱ्याला मला वाटतं इथं पलीकडे जागा करू, नाही तर त्या लिंबाच्या झाडाला करू. कुठंतरी व्यवस्थित जागा करावं लागेल हिऱ्याला. सध्याला तर मी इथं झाडाला बांधले त्याला. श्रीजी, तिला मी आत्ता आणलं होतं इकडे शुभश्रीकडे. तिला मी नंदिनीकडे घेऊन जात असतो, पण नंदिनीला आज बाहेरच नाही काढलं. बघा हिरे आहे ना, हिऱ्याला आज 2 दावण बांधले पहिल्यांदा, कारण की ते ह्याच्यात पायातून सांडितोय, त्याच्यामुळे त्याला ह्याच्यात खायला टाकायचं. लाडूला होय, लाडू अजर नाही, अजर नाही काही नाही. लाडू इकडं आले आले म्हणा, काकाला म्हणा आले 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 आले, अंकलला म्हणा आले आले अंकल आले 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 आले. ती रडायला लागली होती, म्हणजे आजीपाशी घरात आता दरवाज्यात आणली होती ना आजीने, रडायला लागली होती. इकडे आणली की शांत झाली. ती रडायला लागली, गुराकडे आणली ना लगेच शांत होती. आले आले म्हणा, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा म्हणा काकाला, हरे कृष्णा. ती अशी आईला हसत असते, मला आता हसायला थोडी रडून आली ती. काय झालं बाय? ए बाय श्रीजी, काय झालं बाय? हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. चला, आणि शुभश्रीला हे ड्रम तर केलं खायला, ही कुंडी शुभश्रीला. आणि 2 शिल्लक आहेत, तर त्या बैलांसाठीच मी, म्हणजे गाईसाठी तर आणली नव्हती, एक हरण्यासाठी एक हिऱ्यासाठी आणि 2 बैलांसाठी आणल्या होत्या. पण आता हरण्या तर चरायला जातो गुरांसोबत, मग 2 बैलांना होतील आणि एक हिऱ्याला. तर नियोजन सगळं चुकलं. ही केळीमध्ये आली ना, नाही तर बैलांना तो लिंब आणि हे लिंब दोन्ही लिंबाच्या मध्ये बांधायचं होतं बैलांना, पण ही केळीमध्येच आली. तर आता राहू द्या थोडे दिवस, बघू. परत सीताचं शेण पण आईने इथं ढिगोरा घातला, हे शेण आतवर उचलावं लागेल. पण बघता येईल, नाही तर बैलांना इथं असं उभं बांधतो. आता शुभश्रीला आपण इकडं आणलंय ना, नाहीतर 2 बैल इथं बरोबर बसली असते. ही मुळी आहे ना इथं झाडाची, त्या मुळीच्या पलीकडून 2 बैल बरोबर बसले असते.
आणि हिरे इकडं बाजूला. वासरू कळालं बरोबर थांब, हे पिल्लीला घेऊन जाते बाहेर. नाही तिला नेतोच तिला, नाही तर पुरं महागून धडक देईन तिला. चल इकडे नांदिनी, तिकडं नको, दूध काढायचं चालू आहे, तिकडे जाईल परत. चल माझ्यासोबत ये, चल तिकडे शुभश्रीकडे जाय बाई, इकडं नको. आलो